तर नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आफ्टर सो मेनी डेज आपण ब्लॉग करतोय. अशा भरपूर हेक्टिक गोष्टी सुरू होत्या. आणखी गोकार्ट पण बनत होती आणि त्या कॉम्पिटिशनची भरपूर म्हणजे खूप जास्त गोष्टी सुरू होत्या. त्याच्यामुळं ब्लॉग करणं काइंड ऑफ इम्पॉसिबल झालं होतं, पण आपण ते परत सुरू केलं आहे. अँड वी हॅव विथ अस यश सोनवणे ॲज ऑलवेज अँड या दोघी. इंट्रोडक्शन घेतलं असतं. हां, तुझं इंट्रोडक्शनची गरज आहे तुला. खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय, त्याच्यात तू येऊन गेली. ठीक आहे, चला. नंतर तू परत म्हणते ब्लॉगमध्येच नाही घेतला. फ्लॅश बंद करू का? फ्लॅश बाय बाय. यप यप यप. बस आ गई है गाईच. हां भरू ना. बस आली रेडी का? रेडी, एकदम रेडी. बॅक कुठे तुझी? बॅग माझ्या रूम वर आहे. मी इथं 5 वाजेपासून थांबलेलो आहे. आम्हाला एस्टिमेशन दिलं होतं 5 वाजेच्या मिटिंगचं, पण 5 वाजेची मिटिंग 7 वाजता झालेली आहे. 9 वाजेचं निघणं आमचं 5 वाजता झालेलं आहे. तो बघूया आता पुढे काय होतं. स्कॅम चालू आहे काही प्रॉब्लेम. गाडीचं लास्ट थोडं काम बाकी होतं, तेवढं करून घेत आहे. आणि गाडी इथं मागं डिक्कीमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर बस तर तशी खूप चांगली आलेली आहे. बाकी प्रवास बघू कसा होतो. आणि मला हे बाकी बोलणं आता कमी करावं लागेल, कारण बाकी खूप दिवस झाले ब्लॉग नाही केला. बस पूर्ण प्रकारे डिसअसेंबल झालेली आहे गाडी. आणि वी आर रेडी टू गो इन सम टाईम. थोड्या वेळ झाले. आपला परफॉर्मन्स पण सुरू झाला आहे या साईडला. आणि गॅदरिंग आपल्याला बघता नाही येते, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालत राहते, एवढा टेन्शन घ्यायचं नाही. आणि वी हॅव यस काय चालू आहे काय. फायनली चेसीमध्ये ठेवून दिली आहे. आणि शाफ्ट बाकी फक्त. आणि इंजिन तर मध्ये ठेवलं आहे, बट त्याचा दुसरा प्लॅन आहे की इंजिन गाडीच्या मध्ये फ्रंट साईडला ठेवायचा. बट बघू, जिथं जागा भेटेल त्या हिशोबाने ठेवू. हो सर, निघायची पाळी आलेली आहे गाईस. कसली? सो एव्हरीथिंग हॅज बीन डन. आपण सगळं इंजिन वगैरे सर्व गाडीचं सर्व पार्ट्स घेऊन झालेले. आणि करंटली स्ट्रगल हा चालू आहे की परत चार्जिंग स्पॉट भेटत चार्जिंग भेटत आहे. आणि आता गाडी करंटली जरा डिझेल भरण्यासाठी चालली. त्याच्यानंतर मग आपण परत कॉलेजमध्ये जाऊ आणि कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या पब्लिकला उचलू आणि निघू मग आपल्या जर्नीसाठी. हां, आम्हाला उडती खबर ही पण आली आहे की पेट्रोलचा भाव वाढणार आहे. त्याच्यामुळं एवढी गर्दी झाली की पेट्रोलला संपून गेले. म्हणून ही गाडीमध्ये आपण डिझेल भरतो, तसं डिझेलच लागतं, त्याचा काय प्रॉब्लेम. गर्दी पेट्रोलला एकदम एक्स्ट्रीम. आई शपथ, काही खरं वाटत नाही भाई. खरं स्ट्रगल चालू आहे. मला नाही वाटत आपण 12च्या आत गोवाला निघणार आहे आता. अरे बाप. लिटरली भाई एवढी गर्दी. आई शपथ, विचित्र. रस्ता क्लिअर करायला बघतोय, पण मग मला नाही वाटत क्लिअर होईल. बघू काय होतं. डिझेल घेतलंय 10 लिटरचे 2 कॅनी घेऊन आलोय. बघू एवढं. किती लिटरचे आणले? 5 लिटरचे 2 का? निघाल का तुम्ही? टाकी बराबरी कार्यक्रम ऑन नाव विथ 5 लिटर ऑफ कॅन्स अँड बच्ची द बॉय. थोडं खाली होते ना, थोडं खाली टन नो प्रॉब्लम्स. हो गया गाइस, फाइनली डीजल लाके हो गया और संपलाय सर्व कुठे. लिटरली हात डायरेक्ट डिझेलनी भरलेले होते, पण ठीक आहे. समथिंग 50 लिटरच्या आसपास झालेलं आहे. बघू पुण्यापर्यंत होऊन जाईल. रस्त्यात जिथं पण भेटेल तिथं आपण डिझेल भरून घेऊ आणि निघू आपल्या रस्त्याला. नो प्रॉब्लेम, नो इश्यूज. बघत राहा गोष्टी. ओनली आ चुके हैं गाइस सब लोग. एवरीवन इज हियर. अब निकलेंगे वो आपको. यस, तमन्ना सैयद विद अस. हाय गाइस, तुम दिख नहीं रहे, काले दिख रहे, रुको जरा. हाय एवरीवन. हाय एवरीवन, वेलकम मी इन अजय's ब्लॉग. हाँ ना, ठीक है. वेलकम नो प्रॉब्लम. चलो चले मितवा, ऊंची नीची राहू में, अपनी राहों में चलो चले. और मेरी निगाहों में. हर जगह पा.
हर्षल रुमाल 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 नाच डान्स वगैरे करून झालाय काही आणि आपण आता झोपायच्या तयारीत आहे. बऱ्यापैकी सगळेच एकदम नशेत आहे झोपेच्या. हे काही आणि काही नाही झोपू आता. आणि आय थिंक तुम्हाला रस्त्याने काय झालं तर भेटेल, नाही तर मग डायरेक्ट कुठे सकाळी आम्ही तिथं राहणार. माहीत नाही जर्नी कशी जाणार आहे, जशी पण जाणार आहे तुम्ही बघत राहा बस. बाकी मला काय म्हणायचं. वी हॅव गॉट आवर फर्स्ट स्टॉप. काय माहिती तिथं एक पेट्रोल पंप होता. फ्रेश झालो, बसमध्ये जाऊन आलो आणि परत बसमध्ये प्रवास सुरू करा आता. 6.5 hours later. तर याच प्रकारे आपण एक स्टॉप घेतलेला जिथं मिसळ खाल्ली आणि ओव्हरऑल खाणं नाश्ता वगैरे होऊन गेला. आणि आता आपण परत पुढचा प्रवास सुरू करणार जो आहे 200 किलोमीटर. मोर 200 किलोमीटर टू गो. आणि आता वाजले 11 दिसत असेल तर 11 वाजून 10 मिनटं झाले. आणि आपण रात्री पण 11 वाजता प्रवास सुरू केला होता. समथिंग 11च्या 12 तास झाले, अजून 2-1 तास लागले. 16 तासाचा प्रवास. 16 तासाचा प्रवास म्हणजे चांगले बरंच बरं. फायनली गोवा बॉर्डरवरती पोहोचून गेलो. तर वॉइच आपण खाली उतरले गाडीचा आत्तापुरती. बघू बॉर्डर बघायचा प्लॅन होता, म्हणजे यशचा प्लॅन होता की थोडं एक्सप्लोर करू. ऑब्विसली एक्सप्लोर करण्यासाठी झालेलं आहे. सो काय विषय चेकपोस्ट आरटीओ योयोची वरती आलो तसंही पण काही दिसेना असं झालंय. काम चालू आहे फक्त, बाकी काही विषय नाही. कुठे ही गोळा भेटला मोठा. काय विषय काहीतरी आहे. फुटबॉल इतका गरम होतोय ना बेकार भाई. आता नुसतं घामटलंय माहिती का. मस्त बर्फ अजून लोळणार आहे ना डायरेक्ट. स्पायडरमॅन व्हेरी नियर टू आवर लोकेशन. आणि रस्ते एवढे सुंदर होत चाललेले ना, म्हणजे खूप चांगले प्रकारचे घरं, नारळाचं झाडं आणि ओव्हरऑल गोष्टी खूप भारी. सो वी आर रीच्ड ऑन आवर लोकेशन. बहुतेक काहीतरी करताय सर. हे पण होईल, बरंच होईल. आणि जाऊन काहीतरी करू. मला माझा बोर झाला आहे मी आता बऱ्यापैकी गाडीमध्ये प्रॉपरली. जाम झाले. बाय. रात्री तू बाहेर निघाला, तुला काही चमकताना दिसलं चुकीने पण त्याच्याकडे जाऊन येतो. लोकेशन दाखवतो. लोकेशन भारी होती एकदम. तिकडे सुंदरतावाली लोकेशन आहे एकदम भारी. नो विशेष अँड नो विशेष. ते असतं नाही का, नेचर जितना खूबसूरत होता है ना उतना एक गांड-फाड़ भी होता है. मुझे कुछ बोलना नहीं है इस पे. मैं अभी डायरेक्ट देखूंगा आगे जाके क्या है. कुछ अच्छी चीज रही तो अच्छी बात है, अच्छी नहीं रही तो फिर भी अच्छी बात है. हाँ ये अच्छा. मैं अच्छा हूँ. अच्छा देखो ना गाइस देखो ना. After so much of struggle, we have found the venue and it is awesome and I think it's private for us because nobody is there. बरोबर. 2 कुत्रे फक्त. 2 कुत्रे त्यांनी आमचं स्वागत केलंय आणि फक्त आमचा ग्रुप आहे. आम्ही फक्त 30 लोक येत आहोत आणि इथं आम्हाला पूल पण आहे. स्विमिंग पूल ऑल्सो. आणि फनच फन आहे नुसतं. रूम मध्ये मस्त जागा एकदम. सर्वांना सिंगल बेड आहे आणि फन आहे. म्हणजे डायरेक्ट लिटरली AC वगैरे पण आहे. म्हणजे मजा येणार आहे का. तर काही त्याच प्रकारे आपलं फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे. आंघोळ डन, कपडे वगैरे चेंज करून डन. आणि
काही नाही, आता रात्रीचं जेवण करायचं प्लॅन. रात्रीचं जेवण 8, 8:30 पर्यंत येऊन जाईल. तोपर्यंत गाडी असेंब्ली सुरू करून देऊ आणि आराम करू. बाकी तर काही विषय नाही, डायरेक्ट गाडी असेंब्लीच्या टायमाला भेटतो. पोर्तुगीज की राणी दुसरी मोनालिसा माहितीने पण बोलून दिलं. अरे बाप अरे बाप अरे बाप. अब होगा असेंब्ली का कार्यक्रम सुरू लगेच. काहीच तमन्ना पडून गेली होती काहीच. ते पण एकदम कुठं लागलं पायाला लागलं काहीच तिच्या पाया मुरगड काय मुरगळला आहे ते हो दादा असं नका ना बोलू. हा काय म्हणतो आम्हाला पाहिजे भरला. तर याच प्रकारे मित्रांनो आपण आपला ब्लॉग एंड करतोय. आय नो आज दिवसभरात काय झालं नाही, पण पुढचा जो ब्लॉग राहील तो खूप क्रेझी राहणार आहे, कारण आपली कॉम्पिटिशनचा पहिला दिवस राहील. आय थिंक सो पहिला आपला TI राऊंड आहे आणि पहिला आपला TI राऊंड आहे. त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ गाडीचा म्हणजे रनिंग राऊंड राहील. जे पण ऑब्स्टेकल्स ते देतील त्याच्यामधून गाडी काढायची एक्सेट्रा एक्सेट्रा जो पण राऊंड राहील. आणि मग असे मिळून 4 का 5 राऊंड आहे तुमचे. तेवढे जर क्लिअर केले तर वी विल बी द विनर. आणि आय होप सो विनर म्हणजे ट्रॉफी घेऊन जाऊ. चान्सेस आहे, ट्राय करू तसं. बाकी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. असंच ब्लॉग बघत राहा, काळजी घ्या. बाय. गुड नाईट गाईज.